खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे. आणि दादाचा अजून पत्ता नाही. संध्याकाळचं केळवण ठेवू नका, दिवसाचं ठेवा. घरचं केळवण आहे. सगळे केळवणचे जे व्हिडिओज आहेत त्याच्या मागे हाच स्ट्रगल आहे. आता पण सेम, फक्त थोडा लेट बघितला तू. वरच्या वाटल्यावर सफेद वाटे थंडी झाले का बघ. हे तो सेंटर मध्ये ना, असं कसं तू त्याला सरकवतो. आणि थोड्या वेळासाठी असं मला वाटलं की मीच सासरी जाणारे वाटतं. मटन होतं, चिकन होतं, मच्छी होती, अंड होतं, जेवढे प्रकारचे नॉनव्हेज सगळे होते तेच खाल्लं मी फक्त. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मी किरण आमले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल का आज काय आहे. येस, आज आमच्या दादाचं केळवण आहे. कारण दादाचं लग्न आहे आता 3-4 दिवसात. तुम्हाला तर समजलं असेलच ऑफकोर्स. तर 3-4 दिवसात दादाचं लग्न आहे, म्हणून आज आम्ही ठरवलं का आम्ही केळवण करणार आहेत. बट 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 वाजलेत बघा किती. येस, 11:15 वाजलेत. पण या गोष्टीसाठी आम्ही सकाळपासून तयारी करतोय. ऑफकोर्स माझ्याकडे बघून तुम्हाला वाटलंच असेल का आम्ही सकाळपासून तयारी करतोय. बट आता वाजलेत 11:15. आणि कारण दादा गेलाय पत्रिका वाटायला आणि मम्मू आणि काका पण म्हणजे भाऊ पण गेलेत पत्रिका वाटायला. सो सगळे लेट येणार आहेत. सो आजचा डिनर खूप लेट होणार आहे. सो लेट सी, जाऊन बघूया आपण की मम्मीनी काय काय बनवलंय आज. कारण मी तर काय बनवलं नाही. माझा सकाळपासून असाइनमेंट करूनच चाललेलं. सो सगळं जेवण ऑलमोस्ट मम्मीने बनवलंय. आणि निकिताने सगळं डेकोरेशन वगैरे केलंय. मी थोडं थोडं हातभार लावलाय, म्हणजे तसा लाईक भांडी घासायचं वगैरे केलंय. मी मच्छी वगैरे साफ करून दिलीये, फुगे वगैरे फुगून दिलेत. बट त्यांनीच केलं कारण मला असाइनमेंट्स होते. हे बघा, अजून असाइनमेंट झाले नाही माझे, अजून असाइनमेंट्स लिहायचे मला. उद्या सबमिशन आहे. आणि वाजले 11:15, अजून जेवली नाही. असाइनमेंट्स आज अख्खी रात्रभर बसून लिहायचे. सो आता जाऊया, बघूया. तुम्हाला डेकोरेशन दाखवते, मम्मीनी रांगोळी काढली ती दाखवते, जेवण काय बनवलंय ते दाखवते, आणि मग आपण त्यांची वाट बघूया. ओके. सो ही आमची आई. आई हाय कर, आई हाय कर, हस जरा, हस कर, हस कर, हसून हाय कर. ही मम्मी हाय. आणि इकडे इथे चाललंय डेकोरेशन. हे आहे डेकोरेशन. खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे. आणि इकडे हा ताट सजवून ठेवलाय, म्हणजे ऑलमोस्ट फक्त असंच. आणि 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 अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते, रांगोळी. आणि हे पप्पा हाय. बघा रांगोळी मम्मीने काढली आहे, केळवण स्पेशल रांगोळी. सो आता पप्पा आलेत तर आपण आवरू. आता तुम्हाला जेवण दाखवते काय काय बनवलंय आम्ही, आणि आपण त्यांची वाट बघूया. ओके. मी तुम्हाला आता जेवण दाखवणार होते, बट एवढे मोठे मोठे टोप आहेत आणि मी मस्त असे नेल्स लावलेत. सो मला नाही वाटत का मी ते टोप उघडून तुम्हाला दाखवू. सो दादाला जेव्हा आम्ही वाढू तेव्हाच तुम्हाला दाखवेल आम्ही काय काय बनवलंय. ओके. पप्पांनी आता दादाला फोन केलेला आणि दादा अजून आहे. दादाला यायला खूप टाइम लागेल असं वाटतंय. सो तोपर्यंत मी थोडासा असाइनमेंट कम्प्लीट करून घेते. हे बघा किती असाइनमेंट माझे झाले, एवढी पानं झाली आहेत. अजून थोडंसंच बाकी आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालंय. सो ते करून घेते ना दादा येस्तोवर. ऍटलीस्ट 2-4 पानं तर लिहून होतील माझी. तेवढंच माझं रात्रीचं जागरण वाचून. सो आता मी फटाफट असाइनमेंट कम्प्लीट करते, मग दादा आल्यावर भेटू. हा असाइनमेंट माझा लिहून झाला, एवढ्या सगळ्या व्हिडिओज बघून झाल्या, आणि दादाचा अजून पत्ता नाही. ऍक्च्युली दादाचं झालंय असं का त्याला लागले ट्रॅफिक. तो कुठे गेलेला, तिकडे ट्रॅफिक खूप आहे. सो त्याला यायला थोडा अजून उशीर होणार आहे.
तर आता आपण बघूया व्लॉग्स लोकांचे, कारण आमचे तर आम्ही रोजच बघतोय, बघून बघून थकलो आता. तुम्ही पण बघा नसतील बघितले तर. आता आपण यांचे बघू व्लॉग्स. आणि मम्मीने इकडे घेतलंय कांदा लिंबू कापायला. मम्मा भूक लागली ना? संध्याकाळचं केळवण तर जाम भूक लागली. संध्याकाळचं केळवण ठेवू नका, दिवसाचं ठेवा. म्हणजे कसं संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत आलं तरी ठीक आहे. आता वाजले किती 12. खरंच जाम भूक लागली आता, कारण आम्ही लिटरली सकाळपासून मी आहे ना काहीतरी 12 वाजता जाऊन सगळी भाजी वगैरे घेऊन आलेली, मच्छी वगैरे. 1 वाजेपासून आम्ही लागलो याच्या मागे. आणि सगळं जेवण आम्हाला वाटलेलं की 7, 7:30, 8 पर्यंत तरी येतील हे लोक, म्हणून आम्ही फुल तयारीमध्ये. बट आता काय लग्नाचं सीझन आहे, त्या लोकांना पण आता 4-5 दिवस राहिलेत. आणि ट्रॅफिक तर असतेच बाबा. त्यांना पण इन्व्हिटेशन कार्ड्स वगैरे द्यायचे होते, सो त्यांना खूपच जास्त लेट झालंय. बट ठीक आहे, आता काय घरचं लग्न आहे तर एवढं तर होणार. आणि हे बघा टोप, मोठी मोठी टोप. काय मग ए निका म्हणून मम्मीला म्हणून मी तुम्हाला मगाशी दाखवले नाही, कारण एवढे मोठे मोठे टोप आणि माझे नेल्स, म्हणून मी नाही दाखवले तुम्हाला. दादा इज हिअर. घरचं केळवण आहे. स्ट्रगल व्हिडिओ काढायचं स्ट्रगल. तुम्ही व्हिडिओचा रिझल्ट आमच्या प्रोफाईलवर जाऊन बघा. तू पण ये तरी पण तुला पण यायचंय. आता मी अरे ये लिफ्टनी येतोय. या काय इकडं सगळ्यांना टाकायचं. अरे तू बंद कर तू सगळं कॅन्डिड कर. मग तू सांगतो कधी हा कर स्टार्ट. हळू स्लो मध्ये चाल प्लीज. आम्ही पाकळ्या पण केल्या टाकायला, मला पण घेऊ दे. हे अंकाला बोलू ना. काय करायचं? मम्मीचा पण पण घ्या आता काय बाहेर जाऊन तुला परत घ्यायची. पहिले आता सगळे केळवणचे जे व्हिडिओज आहेत त्याच्या मागे हाच स्ट्रगल आहे, जे आपण रील्स वर बघतो की असे व्हिडिओ काढायचे. हाच स्ट्रगल आहे का मी सांगते तुम्हाला. आई थांब रे. आधी मम्मीलाच घेऊ दे आरती करतानाची. तर मम्मीलाच घे फक्त. नाही असंच सांगत होतो आयफोन सगळं DSLR घे. तशीच थांब मम्मी. बोबडीवाली तू ओळख राहा इकडे तू ओळख राहा. ठीक आहे नाही नका घेऊ आता नका घेऊ थांबा. रांगोळी आण नाही तर नाही तिकडेच थांबा. तुम्ही मागे थांबा त्याच्या. तू बरोबर तिथेच थांब. पाकळ्या पण टाकायच्या होत्या. तू करत राहा ठीक. माझ्या डोक्यावर दादा बोलू नको ना रे. असं बोलायचं नसतं. शिकवा ग त्याला, शिकवा आता शिकवा. हा ना, आताच शिकवा, नंतर वहिनीला त्रास नको. नाही लग्नामध्ये त्याला काय काय ते सगळं शिकवा. थांबा दादा. थांबा पाकळ्या घ्या. थांबा जरा. पकड घ्या, आपल्याकडे पाया पकड घ्या. घेतल्या त्याच्या अंगावर टाक. टाकायच्या का? थांबा जरा. करण ते होत नाही लवकर. किरण तू आईच्या तोंडावर मी मागे उभी राहते. मी मागे उभी राहते. अंकल जा पुढे जा. करू का? असे नाही सगळे आले पाहिजे. पप्पा मी त्यासाठी तुम्हाला शर्ट घालायला सांगितलेलं. ऐकतच नाही पप्पा. अरे चांगला नवीन टी शर्ट शर्ट असा पॉश वाटतो. मी पण लागते, मी व्हिडिओ अशी एडिट करून टाकेन.
फुटला फुटला मम्मी तुला झोप आले का? आता तो खाली बसेल ना तर तुम्ही त्याला ओवाळा आणि हे पण हा, द्या. आम्ही त्याला आणि ओवाळतो. gift पण द्या आणि मला नंतर जेवू. हा का? ओके. बघ ते आपण ना. केळी आण. एक केळा दे तुला. हा ना केळ्यांचा हार केळवण आहे ना, केळं द्यायला पाहिजे होतं आपण. सगळे कसे केळ्यांचे असे हार घालतात केळवण. तुला घातला असता तर? केळ्याचं पानाचं हे करा जेवायला. तो पण तिकडे आहे आणू का? केळीचं पान आहे. हा बघ तू 2 व्हिडिओ कट करून टाकू हे पॅन्ट कुठे आहे तुझी आणली? हा डेकोरेशन आणि इकडे ताट येईल. दिली ना मम्मा. एवढं मोठा पाठ आणलं उद्या गणपती नाही का त्यामुळे याच्यावर बसवलं बोललो मी मला थांब जरा. लोक बसले काय हा ना, ते काढायला पाहिजे होतं ना. अरे का बोलत फुलं आहेत. काढ का नाही नाही राहून दे राहून दे काय. नाही चांगलं. त्याच्यात आपण नंतर काढून टाकणार ना. हा, मग परत पण ते ते करा. चांगलं नाही वाटत होतं. मग जर ते नाही मग तू उभा राहू नका. का? मग ते नाही चांगलं वाटणार ते असं तू खाली बसलाय का बसलाय तू घरी? मग एक काम करा ना उलट करा पहिले ताट आणून ठेवा मग बुवा. थंड होईल ना ते. थंड होईल ना ताट तुझा. हा. तू ताट बस. नाही थांब, तू टेबलवर बस. टेबलवर बस. हे बरं पडलं. स्टार्टिंग. चला. ओके. हा, बस. मग मी ते नको घेऊ खालचं. नको खालचा नको घेऊ, पुन्हा नको घेऊ. दिसतंय केळवण. मग जा अजून थोडी तिकडे भेटली आई तू उठ तिथून. थांबा जरा. मी जेवली. हा वा. हा वा. हा का? कशा आहे रे? हे पिशवीतून काढायचे? नाही सोड. आता पण सेम फक्त थोडा लेट बघितला तू. दादाचं चाललंय खिशात फोटोशूट. टाकलं पाहिजे. दादाचं चाललंय फोटोशूट आणि हा कॅमेरामॅन. असं पण चांगलं होतं. आणि मी तुम्हाला दाखवते जेवण काय काय. राहू दे माझे. ते झिरमिर उडणार ना व्हिडिओ. नाही फक्त त्याचा व्हिडिओ काढले. मम्मा ये जरा. दिस इज द मेन्यू. आणि काय काय आहे ते आपण मम्मीकडून जाणून घेऊ. कस मम्मीने बनवलंय. मम्मा सांग काय काय बनवलंयस. मी बनवले अंडा मसाला, मग पापलेट फ्राय, मग सुरमई फ्राय, चिकन फ्राय, कलेजी फ्राय, मग लॉलीपॉप आहे आणि चिकन सुकं केलं आहे, मटण केलं आहे, दाल जडी केली आहे आणि कोलंबी मसाला बनवला आहे, पापड, भाकरी आणि भात आणि कांदा सलाड. येस, सो दिस इज द स्पेशल मेन्यू फॉर दादा. काय राहिलं नाही ना? दादाचं केळवण आहे. मला नाही माहिती, तुलाच माहिती, तू बनवलं. एवढा फटाफट चला. सो आता आपण देऊया दादाला जेवायला. दादाचं पूर्ण झाला फोटोशूट. झाला फोटोशूट. ए तिकडे पण गेले वरती. बघ काय बघ. बघा बघितलं बघा हे काय आहे. कधीपासून आम्ही सांगतो पप्पांना का तुम्ही कपडे चेंज करा, कपडे चेंज करा. आत्ता चेंज करून आलेत कपडे. काय करशील मम्मा बोल. काय बोल कधी पण म्हणतोय पप्पांना कपडे चेंज करा आणि आता एवढं काय
बोला बोला काय बोलायचं बोला. काय बोलूच शकत नाही कारण आम्ही कधीपासून सांगते कपडे चेंज करायला आणि आता कपडे चेंज करून आले. आणि आमची मेहनत पाण्यामध्ये, एक पंखा चालू आणि इकडे आमची सगळी मेहनत अशी 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 होतीये जे आम्ही 7 वाजल्यापासून करत होतो, फुगे बिगे फुगून आणि ते सगळं चिपकवून अँड यू कॅन सी द मेहनत. आपण परत एकदा उठू शकतो म्हणजे? हा बनवू शकतो दा. उठलं नाही आपलंच घर आहे. परत नाही अजूनही शॉक आहे. आपलंच घर आहे. आपण किती वेळा शूट करू शकतो. परत येऊ शकतो. तुला पुढे सरकायचंय का पुन्हा? तुला पुढे सरकायचंय का? नाही आंटी, फक्त उचल आणि परत ठेव. तू बस नाही खाली गेला. बस खालती परत नको येऊ. नाही तशी तिथंच बस जिथं बसलेलीस. थांबा, मला येत नाही. बस उभं राहून बसायचं का बसून? बसून बसायचं. अरे हा, ठेव खाली जरा. here is the dada and the khana. आता पहिले पण थांबा, वन. तुम्ही त्याच्याकडेच बघा. का हो हो आई लिंबू पेळ. पापड मासा. तुम्हाला पापड पडताना लागेल की काय कशी टाकली ती बघा. पाणी नाही थंडी भेटला. वरच्या वाटल्यावर सफेद वाटे थंडे झाले का बघ. थंडे झाले असतील. परत किती असतात? मी त्याला परत येतो माझं केस केक पाहिजे का? ओके ओके ओके. लगेच कशाला बघितलं. भावना घेऊ दे थांब. बॅकग्राऊंड मध्ये काय कुठला अरे असं कसं काय? हे तो सेंटर मध्ये ना असं कसं तू त्याला सरकवतो. माझं बी भेटलं आला, मला साईडला गेला तिथं. हे कट करून टाकाय. चांगलं होतं ना? नको ते चांगलं शिट. नाही तशीच दे आम्ही शोधून करतो. सावकाश. अरे, दिसतंय? हा. किलो रे. सगळ्यात चांगला एक्सप्रेशन मी दिलेत त्यात. बघू. हा आली. किती टाइम लागला मला ती घ्यायला. थोडाच किती बसलेलो असतो ही घेऊ कधी घेऊ चालेल. यू कॅन हॅव इट, यू कॅन इट इट. दादाचं तर आता झाला. आता आम्ही पण फटाफट जेवून घेतो. हे बघा इकडे आमचं पण चालू आहे. आम्ही जेवतो मग जेवण झाल्यावर बोलूया. इकडे अजून शूट चालू आहे. रील्स तो बनता है भाई. अपने असलियत पे आ चुके हैं हम. मी पण आता केसावरती बांधणार आहे. खूप बरं होत आहे लिटरली. मम्मी पण केसावरती मदत झाली आहेत.
ते बघा मम्मूचे पण केस वरती चाललेत हळूहळू, कारण असं गरम होत आहे. 1 वाजला चला. आता पंखा लावला तर चालेल का? आई तू जेवलीस का? काय खाल्ला आई? काय खाल्ला? पनीरची भाजी, भाकरी, वरण भात, पापड. हे डाऊन ना परफॉर्मन्स. एकदम पनीर पनीर फुलून पनीर. फोन आला का मग गरम होतं कॅमेरा ना. वगैरे त्या रजनीला फोन येत होते ना. आपला नवरदेव खाण्यात मग्न असताना नाही त्याला फोन अख्खा गरम झाला. परफॉर्मन्स कधी म्हणजे जेव्हा परफॉर्मन्स डाऊन होतो ना काय डाऊन होतो तो परफॉर्मन्स कारण की तो चलो अभी हम भी खाना खा लेते हैं, फिर मिलते हैं खाना खाने के बाद. आपण एक पण करायला ठेवायचं. सचिन दादाने कसं त्यांनी काय केलं त्यांनी सगळं ठेवलं रूमच लॉक केला आपण नाही करू शकत ना. याचा रूम कसा वरती आहे तिथं काय कोण जात नव्हता. सो आम्ही आमच्या असली हुलियतमध्ये आलेलो आहे. ये है हमारी असलियत, ये है हमारी असलियत. कारण हे सगळी कामं ते कपडे घालून नाही होत. हे एवढं राहिलं आहे. आणि हा आमचा खरा अवतार आहे जो आम्ही घरी असतो ह्या अवतारामध्ये. कारण हे सगळं कामं जी आहेत ती त्या कपड्यांमध्ये डेफिनेटली नाही होणार. आई पण असली आहेत, सगळे आपापल्या असलियतमध्ये आलेले आहेत. आईने पण मस्त घातल्या गाऊन घेऊन. चला आता फटाफट कामं आवडते, भांडी घासून घेतो, सगळं आवरतो. सो आता जेवण खाऊन झालं आहे आणि ऑलमोस्ट आवरून पण झालं आहे. आणि मम्मीने काय बनवलं आहे बघा. क्या आहे? पानाचा विडा. जोरात बोल. पानाचा विडा करा. पानाचा विडा जो आपल्या इकडे जेवल्यानंतर खातात सगळीच. सो मी खाईन, मला तर आवडतो बाबा. मामा तुला येते ना. घे, झालंय 2 राहिलेत. झाले. सो आता ऑलमोस्ट सगळं आवरून झालं आहे, बाहेरचं पण झालं आहे, भांडी पण झालेले आहेत. सो आता आपण जाऊ कुणाल दादाला विचारू की त्याला कसं वाटलं आपल्या इकडे येऊन खाऊन पिऊन. इकडे बघा काय झालं. जाऊ दे. हाय कुणाल दादा, तुला कसं वाटलं आमच्या इकडे येऊन खाऊन पिऊन? तुझं केळवण कसं होतं? खूप छान वाटलं आणि थोड्या वेळासाठी असं मला वाटलं की मीच सासरी जाणार आहे वाटतं, पण मजा आली. खूप सारे पदार्थ होते आणि एवढे पदार्थ होते की मी भाकर आणि भात वगैरे तर खाल्लंच नाही. फक्त ते जे पदार्थ होते भाज्या वगैरे, भाजी नाही, मटण होतं, चिकन होतं, मच्छी होती, अंडं होतं, जेवढे प्रकारचे नॉनव्हेज सगळे होते तेच खाल्लं मी फक्त. मग मजा आली तुला? खूप जास्त मजा आली. म्हणजे असं एकदम अलग वाईब होतं. सो दादाला तर आवडलं. सकाळपासूनची आमची मेहनत फायनली फळायला लागली आहे की दादाला आवडलं जेवण वगैरे. काय मम्मीने बनवलेलं जेवण. सो दादाला जेवण आवडलंय. इकडे केळवणचं बघा काय होतं. सगळी मेहनत आमची बाहेर 7 वाजेपासून करतोय आम्ही. एनिवेज दादाचे फोटो आलेत, चांगले व्हिडिओज आलेत, दादाला आवडलं, जेवण पण आवडलं. सो केळवण तर चांगलं झालंच आहे. खरंच जेवण ॲक्च्युली चांगलं झालेलं. मम्मीने खूप मस्त बनवलेलं, एकटीने बनवलेलं भाई एवढं सगळं. सकाळपासून सकाळी 12 वाजता मी गेलेली भाजी आणायला, त्याच्यानंतरपासून मम्मीची लागली आहे भाई दिवसभर एकदम. सो आता चाललेत, टाकी न्यायची तिकडे, भरपूर काय काय सामान. अरे तू ती नको घेऊ गाडी घे त्या मम्मी घरी का दादा. पोचल्यावर फोन करा. बरोबर आहे. तू एक काम करा, खाली जातील बघत बस ना बदल्या गाडी. इथून खाली मला दिसतील. सामान अर्धा चालवलं आहे. खटकन निघते काय. चला हे पटकन खूप टाइम लावते. बाय बाय बाय. टाटा. गिरला. उद्या घरी आहे ना, उद्या परवा घरी पोहोचून फोन करा.